घराच्या ओसरीवर चौरंग ठेवलाय. नवदाम्पत्याबरोबरच नातेवाईक मित्रमंडळी जमलीये. जगदंबेचं स्तवन करून गोंधळ घातला जातोय. संबळ वाजवत, गात, जोशात, उत्साहात हा गोंधळ घालतायत सुलभा सावंत. आपली मुलगी ठेक्याला, तालाला पक्की आहे हे सुलभाताईंच्या आईनं ओळखलं होतं. घरात गाण्याची आवड होतीच. बालवयात गाण्याच्या स्पर्धेत सुलभाताईंना स्पर्धेतल्या पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं. तेही ज्येष्ठ अभिनेते अरुण सरनाईक यांच्या हस्ते. गोड गळ्याच्या सुलभाताईंच्या हातात संबळ ठेवलं डोंबिवलीच्या भजन भूषण नलुताई जोशी यांनी आणि एका वेगळ्या वाटेवरून सुलभाताईंचा प्रवास सुरू झाला. गुरूंचं मार्गदर्शन, चिकाटी, जिद्द आणि अभ्यासवृत्ती यामुळे सुलभा सावंत पहिल्या महिला गोंधळी आणि संबळ वादिका झाल्या. अनेक मान्यवरांच्या घरी गोंधळ घालणाऱ्या सुलभाताईंना आजवर अनेक पुरस्कार मिळालेत. 1988 साली हातात धरलेलं हे वाद्य अजूनही त्यांनी खाली ठेवलेलं नाही. संबळ वाजवणारे हेच हात उत्तम स्वयंपाकही करतात. संबळ वादन आणि केटरिंग अशा दोन्ही क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या सुलभाताईंच्या वादनाला आणि खाद्यपदार्थांना अनेक मान्यवरांनी तृप्त मनाने आणि भरल्या पोटानं दाद दिलीये. चैतन्य, स्फूर्ती, निर्भीडपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वातले गुण त्यांच्या वादनातही उतरतात आणि समोरच्या प्रेक्षकांची विस्मयाबरोबरच कौतुकाची टाळी त्यांना मिळते. आज प्रतिभावंत बदलापूरकरच्या मंचावर येऊन सुलभाताई, आपण आम्हाला ऋणी केलंय.